नमस्कार. मी अलकनंदा दुर्गे आपलं माझ्या चॅनलवर मनःपूर्वक स्वागत करत आहे. येथे आपण ऐकणार आहोत श्रीमद वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग 31. विश्वामित्राची राम लक्ष्मणासह मिथिलेकडे प्रयाण. ह्यापूर्वी आपण ओम नमो रामा ओम याचा जाप करूया आणि माझ्याबरोबर तुम्ही करा. ओम नमो रामा ओम. पुन्हा ओम नमो रामा ओम. नमो रामा ओम. ओम नमो रामा ओम. नमो रामा ओम. विश्वामित्राच्या यज्ञाचे रक्षण करून कृतकृत झालेले राम लक्ष्मण हे वीर आनंदाने आणि हर्षभरित मनाने त्या रात्री तेथेच राहिले. रात्र जाऊन सकाळ झाली तेव्हा त्या दोन्ही भावांनी प्रातःकाळची नित्यकर्मे आटोपली व ते विश्वामित्र व इतर ऋषींच्या जवळ गेले. तेथे जाऊन प्रज्वलित अग्नीप्रमाणे तेजस्वी असलेल्या मुनिश्रेष्ठ विश्वामित्रांना अभिवादन करून ते मधुर वाणीने म्हणाले, आम्ही दोघेही आपले सेवक उपस्थित झालो आहोत. मुनिवर, आज्ञा द्या, आम्ही कोणती सेवा करावी? त्यांचे हे बोलणे ऐकून विश्वामित्र मित्रांसह सर्व ऋषी रामाला म्हणाले, नरश्रेष्ठा, मिथिलाधिपती जनकाकडे एक महान धार्मिक यज्ञ होणार आहे. आम्ही तेथे जाणार आहोत. पुरुषसिंहा, तूही आमच्याबरोबर येणार आहेस. तेथे एक अद्भुत धनुष्य रत्न आहे, ते तू अवश्य पाहावे. पुरुषश्रेष्ठा, पूर्वी कधीतरी यज्ञात आलेल्या देवांनी ते धनुष्य जनकाच्या एका पूर्वजाला दिले होते. त्या धनुष्याचे सामर्थ्य अपरिमित आहे. ते धनुष्य फार प्रकाशमान आणि भयंकर आहे. देव, गंधर्व, असुर, राक्षस कोणत्याही तऱ्हेने ज्या धनुष्यावर प्रत्यंचा चढवू शकत नाहीत, तेथे मानवाची काय कथा? त्या धनुष्याच्या शक्तीचा ठाव घेण्याकरता कित्येक महाबलवान राजे आणि राजपुत्र आले, परंतु कोणीही त्या धनुष्यावर प्रत्यंचा चढवू शकले नाही. पुरुषसिंह, काकुत्सा, रामा, तेथे गेल्याने तुला मिथिलाधिपती महात्मा जनकाचे ते धनुष्य आणि अत्यंत अद्भुत यज्ञ पाहावयास मिळेल. नरश्रेष्ठ, मिथिलेच्या एका राजाने त्या सुनाभ धनुष्याचे यज्ञाची फळ म्हणून याचना केली होती आणि सर्व देवतांनी त्याला ते धनुष्य दिले होते. इथे धनुष्याचं नाव आहे सुनाभ. राघवा, जनकाच्या येथे त्या धनुष्याची गंध, धूप, अगूर इत्यादी नाना प्रकारच्या सुगंधी द्रव्यांनी पूजा होत असते. असे सांगून मुनिवर विश्वामित्रांनी वनदेवतेची अनुमती घेऊन राम, लक्ष्मण आणि
गणासह तेथून प्रस्थान केले. जाताना ते वनदेवतांना म्हणाले, ज्या वनात ते राहत होते त्यांना सगळ्यांना त्यांनी देव मानलं होतं आणि म्हणून ते वनदेवतांना म्हणाले, मी माझे कार्य पूर्ण करून सिद्धाश्रमातून जात आहे. गंगेच्या उत्तर तीरावर जाऊन मी हिमालयाकडे जाईल. तुमचे कल्याण असो. असे म्हणून तपोधन मुनिश्रेष्ठ विश्वामित्र उत्तर दिशेकडे प्रवासाला निघाले. ते जाऊ लागले तेव्हा ब्रह्मवादी ऋषींच्या 100 गाड्या त्यांच्या मागे निघाल्या. सिद्धाश्रमातील पशुपक्षीसुद्धा तपोधन विश्वामित्रांच्या मागे मागे जाऊ लागले. तेव्हा विश्वामित्रांनी आणि ऋषींनी त्यांना परत पाठवले. बरेच दूर गेल्यावर संध्याकाळ होत आली तेव्हा त्या ऋषीगणांनी सावध राहून सोनभद्र नदीच्या किनाऱ्यावर मुक्काम केला. सूर्य अस्ताला गेल्यावर त्यांनी स्नान करून अग्नीत हवन केले. नंतर अमित तेजस्वी विश्वामित्रांना अगोदर बसवून ते ऋषी खाली बसले. राम आणि लक्ष्मण सर्व ऋषींना वंदन करून बुद्धिमान विश्वामित्राच्या समोर बसले.